नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोलगेट भारतामध्ये गाजलेलं एक असं प्रकरण की ज्याचा फटका 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जोरदार बसला. तशी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं होती, पण हे कोलगेट अधिक गंभीर ठरलं विविध कारणांमुळे, खास करून पीएमओ पंतप्रधान कार्यालयाकडनं झालेल्या हस्तक्षेपामुळे. आणि याच प्रकरणाचं भूत अजूनही काँग्रेसच्या मानगुटीवर उतरायला तयार नाहीये, कारण विशेष कोर्टानं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती समन्स बजावलेलं आहे, चौकशीसाठी हजर राहायला सांगितलेलं आहे. पण या सगळ्या घडामोडींमुळे काँग्रेसची अडचण वाढलेली आहे का? एकीकडे अधिवेशन सुरू असण्याच्या या काळामध्ये, भाजपवरती अनेक मुद्द्यांना घेरण्याच्या या काळामध्ये काँग्रेसचा नैतिक पायाच खचत जाणार आहे का, जातोय का? आणि भाजप याचा अतिशय जोरदार वापर करते का काँग्रेसला कॉर्नर करण्यासाठी? या सगळ्या अनुषंगाने आपल्याला बोलायचंय. आपल्यासोबत दोन मान्यवर आहेत. काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत आहेत खासदार राजीव सातव. भाजपतर्फे बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत किरीट सोमय्या, भाजपचे खासदार. दोघांचंही स्वागत. पहिल्यांदा किरीट सोमय्यांकडे जायचंय. किरीटजी, काय रणनीती आहे? म्हणजे हा मुद्दा आहे भाजपकडे आलेला, पण आता म्हणजे मिळालाय मुद्दा, तर आता पूर्ण काँग्रेस बॅशिंग सुरू होत आहे भाजपकडून. वास्तविकरित्या भारतीय जनता पक्ष आणि पूर्वीच्या सरकारमध्ये अंतर एवढंच आहे की आम्ही सांगितलं की भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, सीबीआयनी करावी आणि कोर्टच्या मॉनिटरिंग मध्ये. म्हणून सध्या पण जो तपास सुरू आहे हे सीबीआय कोर्टला रिपोर्टिंग करते, सरकारला नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही सांगितलं आम्ही अडथळे उभे करणार नाही. आपल्याला माहित आहे की सीबीआय जवळ काँग्रेसच्या काळात चौकशी करायची किती अडथळे, ते जे डायरेक्टर सिन्हाचे काय काय कारस्थान आहेत तेही आपल्याला माहित आहेत. बरं, आता ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे, कारण की मला स्वतःला यासाठी माहित आहे की मी जवळजवळ 2000 पेजीस कागद आरटीआय मध्ये मिळवली होती कोळसा घोटाळ्याची. 12 मंत्री आणि खासदारांची काँग्रेसची नावं होती, त्यातनं 6 विरोधात सीबीआयची केसेस झाले. या प्रकरणात पण पंतप्रधान कार्यालयाकडून निर्देश दिले गेले, ज्याच्यामुळे हा गोंधळ झाला. आता सीबीआयला हवा आहे निर्देश कोणी दिले, का दिले, त्यात जो अपारदर्शकता झालेली आहे, कुणाला बेनिफिट पोहोचलेत, त्याची चौकशी सीबीआयला करायची आहे. म्हणून सीबीआयनी चौकशी करावी, कोर्टाने निर्णय द्यावा. बरं, मी सोमयजी तुमच्याकडे परत एकदा येतो. त्यापूर्वी राजीव सातवांकडे आपण जाऊयात. राजीव सातवची ही परिस्थिती का उद्भवलेली असं तुम्हाला वाटतं? आणि यामुळे ज्या परिस्थितीमध्ये सध्या भाजप विरोधी फ्रंट तयार व्हायला लागलेली आहे भारतामध्ये, काँग्रेस सुद्धा मल्लिकार्जुन खरगे तिकडे लोकसभेत असतील किंवा काँग्रेस बाहेर असेल, भाजपला लँड ॲक्विजिशनवरनं घेरण्याच्या प्रयत्नात आहे. अशा वेळी हा मुद्दा समोर येणं, अशा वेळी माजी पंतप्रधानांवर समन्स बजावलं जाणं, यामुळे काँग्रेस बॅकफुटवर जात आहे. प्रसन्नजी, काँग्रेस अजिबात बॅकफुटवर गेलेली नाही. ज्या पार्टीचे अध्यक्ष अमित शहा आहेत, ज्यांच्यावर अनेक आरोप असताना त्यांना अध्यक्ष करण्यात आलं, अशा पार्टीकडून आम्हाला काही फार नैतिकतेचे धडे ऐकण्याची अजिबात आवश्यकता नाही. पहिली गोष्ट, ज्यावेळेस या कोलगेटचा आणि कोळशाच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या घडामोडींचा विचार आपण करतो, त्यावेळेस 1993 पासून जी पद्धती अवलंबण्यात आली, 206 कोल ब्लॉक देण्यात आले 1993 ते 2012 पर्यंत. यामध्ये 41 कोल ब्लॉक हे एनडीएच्या काळामध्ये देण्यात आले. म्हणजे नरसिंहराव पंतप्रधान असताना कोल ब्लॉकचं वाटप झालं, देवेगौडा असताना झालं, गुजराल साहेब असताना झालं, वाजपेयी साहेब असताना झालं, आणि मनमोहन सिंगांच्या काळात सुद्धा या पद्धतीची प्रोसेस अवलंबण्यात आली. आता एखाद्या ठिकाणचा कोल ब्लॉक द्यायचा का नाही याची पद्धती काय आहे, तर राज्य शासनानं रेकमेंडेशन द्यायचं, त्याचं स्क्रीनिंग व्हावं, आणि ते स्क्रीनिंग झाल्यानंतर पुढं कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे ठरवलं जातं. बरं, जर एखाद्या राज्य सरकारनं ठरवलं की कोल ब्लॉक द्यायचे नाही, तर केंद्र सरकार कोल ब्लॉक देऊ शकत नाही. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बदल कोणी आणला, तर तो मनमोहन सिंगांनी आणला. त्यांनी 2005 मध्ये सांगितलं की यामध्ये बदल केला पाहिजे, कॉम्पिटिटिव्ह बिडिंगची प्रोसेस आपण आणली पाहिजे. बरं, आता या बिडिंगच्या प्रोसेसला विरोध कोणी केला,
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला. माझ्याकडं राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं पत्र आहे ज्याच्यामध्ये त्या सांगतात की ही पद्धत काही बिडिंगची बरोबर नाही. छत्तीसगडच्या चीफ सेक्रेटरीचं पत्र आहे जिथं भाजपचं सरकार होतं, त्यांनी ते सांगतात की ही पद्धत बरोबर नाही. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं पत्र आहे 2005चं की ते सांगतात ही पद्धत बरोबर नाही, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह बिडिंग आणू नका. झारखंडचे त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री आहेत बिरसा मुंडा भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचं हे पत्र आहे, ते सांगतात की ही कॉम्पिटिटिव्ह बिडिंगची पद्धत काही बरोबर नाही. म्हणजे भाजपचं सरकार 6 वर्ष या राज्यामध्ये होतं. यांनी अशाच पद्धतीने 41 कोल ब्लॉकच्या संदर्भात निर्णय घेतले. त्यावेळेस ऑक्शन करण्याच्या संदर्भात एक शब्द काढला नाही. आम्ही 2005ला ऑक्शन करण्याच्या संदर्भात भूमिका घेतली. आमच्या भूमिकेला तो जो कायदा आहे त्याच्यामध्ये राज्याची परवानगी पाहिजे. 2005 पासून 2012 पर्यंत आमचा वेळ या सगळ्यांना कन्व्हिन्स करण्यात, कोणाला कन्व्हिन्स करण्यात, ओरिसाच्या बिजू जनता दलाला कन्व्हिन्स करण्यात, भाजपाला कन्व्हिन्स करण्यात, कारण मिनरल रिच स्टेट्स ह्याच होत्या आणि त्याच्यामध्ये आमचा वेळ गेला. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इनिशिएटिव्ह या संदर्भामध्ये जर भूमिका कोणी घेतली असेल तर ती काँग्रेसनं घेतली आणि काँग्रेसने याच्यात इनिशिएटिव्ह घेतला. 2005ला काही सुप्रीम कोर्ट आलं नव्हतं, 2005ला काही हायकोर्ट आलं नव्हतं. 2005 पासून 2012 पर्यंत ही प्रोसेसमध्ये वेळ झाला. 2012ला हा कायदा आपण पारित केला. सांगायचं तात्पर्य असं आहे की भाजप आज ज्या पद्धतीने भूमिका मांडतंय, भूमिका मांडायची असेल तर तुम्हाला लँड ॲक्विजिशनच्या संदर्भात भूमिका मांडावी लागेल. तुम्हाला भूमिका मांडायचीच असेल तर आलमला का सोडलं या संदर्भात तुम्हाला भूमिका मांडावी लागेल. आणि मनमोहन सिंगाच्या संदर्भामध्ये स्वतः जेटलींनी सांगितलेलं आहे की एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की मनमोहन सिंगाने एवढा प्रामाणिक माणूस या देशामध्ये नाही. त्यामुळे मनमोहन सिंगांच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांच्या इंटिग्रिटीबद्दल विरोधी पक्ष असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दुमत असायचं काही कारणच नाही. त्यामुळे काँग्रेस बॅकफुटवर अजिबात नाही. बरं, सोमय्याजी. मला असं म्हणायचं आहे की आमच्या सातव साहेबांनी मनमोहन सिंग बरोबर जर पोलीस स्टेशनला आणि सीबीआय मध्ये गेले असते तर बरं झालं असतं. कोर्टात तुम्ही पण येतो भाऊ तुझ्या बरोबर, कोर्टात ही सगळी आर्ग्युमेंट करा ना कोर्टाच्या समोर. हे काय नरेंद्र मोदींचा हा निर्णय आहे का? ही सीबीआय चौकशी मनमोहन सिंगच्या काळात सुरू झाली, त्यावेळी दडपण्याचा प्रयत्न झाला. आज विषय सिद्धांत आणि नीतीचा नाही आहे. जी सिद्धांत आणि नीती ठेवायची ठेवा, परंतु त्याची अंमलबजावणी करताना जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर मनमोहन सिंग सज्जन आहे, मी पण सांगतोय ना. पण मनमोहन सिंग आणि प्रधानमंत्री कार्यालय हे कुणाच्या चिठ्ठीवरून, चिठ्ठी आई है भैया, चिठ्ठी आई है, इनको कोल ब्लॉक देना है, फोन आया है. आणि फोन आणि चिठ्ठी कोणत्या गांधी आणि कोणत्या पटेल जे गांधींच्या परिवारात कार्यालयात काम करतात त्यांच्याकडून यायचे ते सांगा ना. मनमोहन सिंगनी जर कोर्टात किंवा सीबीआयला सांगितलं असतं बाबा माझ्या कार्यालयाने हा ब्लॉक याला आणि हा ब्लॉक त्याला दिला, कारण की तिथून किरीटजी एक अडचण अशी आहे, किरीट सोमय्याची एक अडचण अशी आहे फोन आया की तुमचा भाजपनं हे मुद्दे समोर आले, तुझी स्कॅम असेल नाही तर कोल ब्लॉक असेल, पण तुम्ही जनरलायझेशन खूप करण्याचा प्रयत्न केला. तुमचा आता कोल स्कॅम बद्दलचा नेमका भाजपचा आरोप काय? तुमचा असा स्पष्ट आरोप आहे की जे काही केले ते पीएमओनं केलंय आणि त्यामुळे एक प्रकारे पीएमचा पण त्यावेळेचा रोल होता. तुमचा नेमका दावा काय? तुम्ही सगळे वेग आकडे देता, तुम्ही सगळे वेग कागदपत्र फडकवता, तुमचा कोणावरती आरोप आहे? किमान तुम्ही तरी स्पष्ट बोला. हो दादा, वेगचा कुठे प्रश्न आहेत? भारतीय जनता पक्षाचं प्युअर सरकार आहे. नरेंद्र मोदींनी सांगितलं ट्रान्सपरंट कॉम्पिटिटिव्ह बिडिंग. आज 23 कोल ब्लॉक मध्ये 2,09,000 कोटी रुपये आले. दुसरी गोष्ट आमचं सरळ म्हणणं आहे की शेवटचे आदेश प्रधानमंत्री कार्यालयाच्या निर्देशावरून निघत होते. प्रधानमंत्री कार्यालय दोषी आहे. आता प्रधानमंत्री कार्यालयात तो जॉईंट सेक्रेटरी दोषी आहे की प्रधानमंत्री दोषी आहेत हे तर सीबीआय ठरवणार. दुसरी गोष्ट
प्रधानमंत्री कार्यालयात निर्देश मी सांगितलं ना, पटेल मध्ये अहमद पटेलचे यायचे की राहुल गांधीचे की सोनिया गांधीचे, हे तर मनमोहन सिंग सांगू शकणार किंवा सीबीआय ते शोधून सांगू शकणार. भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट म्हणणं आहे या दोषी प्रधानमंत्री ऑब्लिक त्यांचं कार्यालय आणि त्यांना अशा प्रकारचा अडचणीत आणणारे हे गांधी परिवार आणि त्यांचे राजकीय विश्वासू अहमद पटेल. ठीक आहे. मग किरीट सोमय्या थेटपणे म्हणतात की एक वेळ आम्ही पंतप्रधानांना स्पेअर करू, एक वेळ आम्ही त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटची आम्हाला काही हरकत नाहीये, पण त्यांना निर्देश देणारे कोण होते, पीएमओ मध्ये कोणाचा हस्तक्षेप होता? राजू सातव, यासाठी काही स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे? किरीट सोमय्यांचा एक सूत्री कार्यक्रम आहे. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, जोरात बोलायचं, जास्त दिवस काही हे चालत नाही. यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की मागचे 9 महिने सीबीआय पंतप्रधानांच्याच अधिकाराखाली काम करते. सीबीआयनं काय रिपोर्ट दाखल केला हो? सीबीआयनं सांगितलं की मनमोहन सिंग याच्यात दोषी नाही आहेत. सीबीआयचा रिपोर्ट आहे की मनमोहन सिंग याच्यामध्ये दोषी नाही आहेत. सीबीआयचा रिपोर्ट आहे की याच्यामध्ये पंतप्रधानांचं कार्यालय इन्व्हॉल्व्ह नाहीये. ह्या 9 महिन्यामधली ही घडामोड आहे. ही काय आधीची घडामोड नाही. पहिली गोष्ट, ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या हे भूमिका मांडतायत, सोमय्यांसारखा जो नेता आहे भाजपचा, त्या नेत्याला यांनी मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे. पण केवळ प्रवक्ता म्हणून मीडियावर पाठवणे एवढा एक कलमी कार्यक्रम भाजपवाल्यांचा चालू आहे. आणि सांगायचा मुद्दा हा आहे की सोमय्या साहेब आमचे काही अध्यक्ष आमची मंडळी काय अमित शहांसारखी काही अनेक प्रकरणात अडकलेली नाहीत. आम्ही काय भानगडी करणारे नाही. आमच्यावर काही गोधराचा कुठला डाग नाही. आम्ही ह्या भानगडी करून आलेलो नाही. आम्ही काही लव जिहादवाले नाही की पीडीपी बरोबर भाजप जात आहे आणि तिथं लव जिहाद चालू आहे आलमला सोडताय. राष्ट्रपती राजवटीच्या काळात आलमला सोडलं याच्यासारखा राष्ट्रद्रोह कुठला असू शकत नाही. तुम्ही भाजपवाले राष्ट्रनिष्ठेची गोष्ट करता. तुमच्या काळामध्ये सातवजी ते मुद्दे आहेतच आणि त्याबद्दल आपण वेळोवेळी भाजपाला विचारत असतो. पण सध्या तुम्ही त्यातला एक मुद्दा, इव्हन आता सोमय्या पण म्हणतात की आमचा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल थेट आरोप नाहीच आहे, पण पीएमओ कार्यालयात हस्तक्षेप होत होता आणि त्यांचा निर्देश राहुल गांधी 10 महिन्यापासून या देशामध्ये तुमचं सरकार आहे. मागच्या 10 महिन्यापासून 56 इंचाची छाती या देशावर राज्य करते. जर तुम्हाला अहमद पटेल दोषी वाटत असतील, तुम्हाला इतर कोणी दोषी वाटत असेल तर 10 महिन्यामध्ये तुम्ही का गदाच्या आत टाकलं नाही हा माझा सवाल आहे. 10 महिने तुमच्या यंत्रणा काय झोपा घेतात का? नुसते आरोप करायचे. आता विरोधी पक्षात तुम्ही नाही आहात. जर खरं असेल तर 10 महिने तुम्ही या देशाचे का वाया घालवले? मागचे अनेक वर्ष तुम्ही आरोप करत होतात. 10 महिन्यामध्ये या संदर्भामध्ये मग सत्य का बाहेर आणलं नाही? 15 लाख रुपये तुमचे आज 9 महिने झाले, 10 महिने झाले, अजून जमा झाले नाहीत. किती दिवस तुम्ही देशाला गुमराह करणार आहात? किती दिवस अशा पद्धतीनं खोटे बोलायचं, रेटून बोलायची भूमिका घेणार आहात? हे चालणार नाही. हा देश पाहायला लागलेला आहे. किरीट सोमय्या, या मुद्द्यामध्ये तथ्य आहे. एक भाग असा आहे की पीएमओ आता सरळ सरळ भाजपाच्या हातात आहेत कारण पंतप्रधान आहेत भाजपचे. अशा वेळी सिओ मोटो कारवाई करत पीएमओ कडे सगळ्या प्रकारचं रेकॉर्ड असणार आहेत. त्यांनी खरंच त्यावेळी काय हस्तक्षेप झाला होता याचं सगळ्यात ऑथोराइज्ड आणि ऑथेंटिक अशा प्रकारचं अकाउंट पीएमओच देऊ शकतं. मग पीएमओ का गप्प आहे? नरेंद्र मोदींच्या हाताखालचं पीएमओ का गप्प आहे? अरे भाऊ, आम्ही गप्प आहोत, आम्ही हस्तक्षेप करत नाही, काही करत नाही, तरीही आता एवढं बोलतात की नरेंद्र मोदी सगळं चालवत आहे, नरेंद्र मोदी हे सगळं करवतोय, तरीही अवस्था आहे. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की कोळसा घोटाळा सीबीआय चौकशी ते आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते आणि सुप्रीम कोर्टाचा निर्देशावरून सीबीआय इन्व्हेस्टिगेशन करीत आहेत. त्याचा रिपोर्ट बंद लिफाफ्यात डायरेक्ट कोर्टाला द्यायचं. हे गेले 1.5 वर्ष चालू आहे आणि त्याच्यामुळे हे एका पाठोपाठ एक सगळे घोटाळे बाहेर येत आहेत. म्हणजे कोळसा खाणीचे आता पण जे चाललेले आहेत हे डायरेक्ट सीबीआय कोर्टाला रिपोर्टिंग करते. आता जे सध्या इन्व्हेस्टिगेशन आणि ऍक्शन हे कोर्ट मॉनिटरिंग मध्ये चाललंय. त्या कोर्टाच्या बाबतीत मोदी सरकार कधीही हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
नाही सोमय्याजी, हा शब्दांबरोबरचा छळ झाला. एखाद्या गुन्ह्याबद्दल, एखाद्या प्रकरणाबद्दल आपल्याला माहिती आहे, नॉट नेसेसरी पोलीस जोपर्यंत माझ्याकडे येत आहे तोपर्यंत मी माहिती देणार नाही, मी स्वतःहून सुद्धा देऊ शकतो, किंबहुना ती दिली पाहिजे. मग जर का पीएमओ आता तुमच्या अखत्यारीत आहेत, मग जर का तुम्हाला तेव्हाच्या सगळ्यांचे काय होत्या, कच्चा चिठ्ठा काय होता तो तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही बघा रेकॉर्ड्स काय असतील ते, क्लासिफाईड डॉक्युमेंट्स बाहेर काढा, सगळ्यांसमोर येऊ द्या. इतर वेळी आम्हाला किरीट सोमय्या बंचच्या बंच घेऊन पत्रकार परिषद आणि चॅनल्सवरती बसताना बघायला मिळालेले आहेत. आता तर किरीट सोमय्यांचं सरकार आहे, आता का नाही अशा प्रकारचं बुकलेट घेऊन, आता का नाही अशा फाईल्स घेऊन किरीट सोमय्या बसत, आता का सगळं सीबीआय वरती टाकलं जात आहे? असं बाबा, सीबीआयने कोर्टाला रिपोर्ट दिल्याने कोर्टाने समन्स काढल्या, याच्यापेक्षा आणखीन काय हवं हो जास्त? सीबीआयने दोषी ठरवलंच ना. आता नाव इट इज अ ज्युडिशरी प्रोसेस भाऊ. बर, आता कोर्टाने 10 दिवसात सजा द्यावी, बरं, असं नाही करता येत. राजीव सातव तुम्हाला उत्तर देतात किरीट सोमय्याजी. पुढचं जे आहे कारवाई कोर्टावर आहे. प्रसन्नजी, किरीटजी सांगतायत कोर्टानं दोषी ठरवलं, कोर्टानं दोषी ठरवलेलं नाही. बरोबर, समन्स कृपया चुकीचं इंटरप्रिटेशन करू नका. कोर्टानं समन्स काढलं, निवडणुकीच्या वेळेस माझ्या विरुद्ध एका बिहारच्या कोर्टानं समन्स काढलं होतं, मी दरोडा टाकला म्हणून, याचा अर्थ मी दोषी नाही. त्यामुळे मला सांगायचं असं, तुम्ही अमित शहाच्या बाबतीत हेच लॉजिक देत होता की कोर्टानं अजून दोषी ठरवलं नाही, कोर्टानं अजून दोषी ठरवलं नाही. आताशी तर आम्हाला समन्स निघालेला आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं कोर्टासमोर बाजू मांडू, पहिली गोष्ट. पण माझा एक प्रश्न किरीट सोमय्यांना आहे, 6 वर्ष तुमचं सरकार या देशामध्ये होतं, या 6 वर्षात एक तरी पाऊल कॉम्पिटिटिव्ह बिडिंगच्या दृष्टीने तुम्ही उचललात का? नाही उचललं. दुसरा सवाल हा आहे की मागच्या या स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये आम्ही चुका करत होतो तर राज्य तुमचं होतं, राज्यामध्ये तुमचं सरकार होतं, एका तरी राज्यानं या संदर्भामध्ये कधी ऑब्जेक्शन घेतलं का? तुमच्या ताब्यात छत्तीसगड होतं, तुमच्या ताब्यात झारखंड होतं, तुमच्या ताब्यामध्ये राजस्थान होतं, एकाही राज्यानं या संदर्भात ऑब्जेक्शन घेतलं नाही. त्यामुळं केवळ आमच्याकडे एक बोर्ड दाखवायचं असं नाही, तर या प्रोसेसमधल्या चुका आहेत, या प्रोसेसमधल्या चुका आहेत, या तुमच्याही काळात झाल्या, हे आमच्याही काळात झाल्या, आणि त्यामुळे अशा पद्धतीनं याचं उदात्तीकरण करता येणार नाही आपल्याला. किरीट सोमय्याजी, तुम्ही नुसतं गालात हसताय, पण सातवानी प्रश्न विचारला की तुम्ही उत्तर मात्र दुसरीकडे नेताय. अरे भाऊ, नाही दादा, उत्तर मी बरोबर टू द पॉइंट देतो आणि याला पण सांगतो. 6 मंत्र्यांवर आणि काँग्रेस खासदारांवर FIR झाली. 6 वेगवेगळ्या या कोळसा घोटाळीचा, खाणीचा, याच्या सीबीआयच्या फाइंडिंगमुळे, आणि हे गेल्या वर्षभरात झालेले आहेत, वर्ष नाही 1.5 वर्षात. म्हणजे मोदी सरकार येण्या आधीपासून सुरू झालेले आहेत. यांना नावं हवी असेल तर नावं पण मी देतो. 6 ह्याच 184,000 कोटीचा घोटाळाचा स्कॅटचा रिपोर्टच्या संदर्भात. अँड दिस मनमोहन सिंग इज द 7th पर्सन, 7th. आता राहिली दुसरी गोष्ट की राजीव भाई म्हणतात मला, त्यावेळीचा मुख्यमंत्र्यांनी ऑब्जेक्शन का घेतलं नाही, त्यांनी का डायरेक्ट लिलाव केला नाही. मायबाप, कोळसा खाणीचा सगळा अधिकार केंद्र सरकारचा आहे, आणि म्हणूनच मोदी सरकारने आता लिलाव पद्धती सुरू करू शकली. राज्यांना त्यांचा सल्ला विचारायचं जबाबदारी, अधिकार केंद्राचा होता, आणि म्हणून मोदी सरकारने ते सुरू केलं. मुद्दा परत सांगतोय, पॉलिसी फर्स्ट कम फर्स्ट असो की कोणतीही असो, परंतु ते एक्झिक्युशन करताना भ्रष्टाचार हा मुद्दा आहे. एक्झिक्युशन करताना 12 मंत्री आणि खासदारांची नावं दिली आहेत, त्यातनं 7 झाल्या, आणखीन 5 वाटेत आहेत, पहा तुम्ही. सातव हात वरती करतायत, त्यांना बहुधा स्पष्टीकरण द्यायचं आहे. राजीव सातव. सोमय्या साहेब, पुन्हा एकदा मी तोच प्रश्न तुम्हाला विचारतो. 6 वर्ष तुमचं सरकार होतं या देशामध्ये, 6 वर्षात कॉम्पिटिटिव्ह बिडिंगच्या संदर्भामध्ये एक नवा शब्द तुमच्या सरकारनं काढला नाही. याचं उत्तर तुम्हाला देशाला द्यावं लागेल. तुम्ही आज कॉम्पिटिटिव्ह बिडिंगच्या गोष्टी करता, ज्या मोदी सरकारनं हे केलं सांगता, तो कायदा 2012 मध्ये मनमोहन सिंगांच्या काळात पास झालेला आहे. 2012च्या कायद्यावर हे सगळं व्हायला लागलेलं आहे.
तुम्ही केलेला कायदा नाही, कायद्याचा पहल आम्ही केला. 2005ला ती सुरुवात आम्ही केली, 2012ला तो कायदा पास केला आणि त्या केलेल्या कायद्यावर ह्या सगळ्या प्रोसेस व्हायला लागल्यात. हा एक मुद्दा आहे. माझ्या प्रश्नाचं पुन्हा एकदा सोमय्या साहेब उत्तर द्या. माझा प्रश्न हा आहे, 6 वर्ष या देशामध्ये वाजपेयींचं सरकार होतं. 6 वर्षामध्ये 41 ब्लॉक तुम्ही वाटले. त्या 41 ब्लॉक वाटण्याच्या ऐवजी ते कॉम्पिटिटिव्ह बिडिंगनं तुम्ही का दिले नाही, हा आमचा प्रश्न पण मग किरीट सोमय्यांकडे जाण्यापूर्वी राजीव सातवजी, माझा आपल्याला एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर द्यायला तर भाजप बांधील आहेच आणि आपण आता किरीट सोमय्यांना तुमचा प्रश्न विचारणार पण आहोत. पण काय असा दावा आहे काँग्रेसचा की काहीच इरेग्युलॅरिटी झालेल्या नाहीयेत? भ्रष्टाचार शब्द फार मोठा असेल तर हवं तर आपण मिसअप्रोप्रिएशन हे कॉन्सेप्ट वापरूयात. काहीच झालेलं नाहीये अशी काही मंडळी की ज्यांचा बिझनेस खरं तर फार वेगळा, उदाहरणार्थ कदाचित मीडिया असू शकतो, तिकडे सुद्धा त्यांचे कोलमध्ये लागेबंदे दिसत आहेत. वाटण्याच्या पद्धतीमध्ये फर्स्ट कम सर्व्ह बेसिसमध्ये सुद्धा प्रेफरन्सच्या बाबतीत इश्यू वाटतोय. पंतप्रधानांना त्याच्यामध्ये धरायचं की नाही हा वेगळा मुद्दा झाला, पण इरेग्युलॅरिटी झाल्याच नाहीयेत असा दावा आहे काँग्रेसचा. प्रसन्नजी, यामध्ये माझं सांगणं हे आहे की 93 पासून 2012 पर्यंत ही पद्धत अंमलात आली. ही पद्धत योग्य होती, बरोबर नव्हती, बरोबर होती, हा वादाचा मुद्दा आहे. पण ही फक्त काँग्रेसनंच केली, काँग्रेसच्याच काळात झाली, काँग्रेसच किती चुकीची आहे, काँग्रेसनंच भ्रष्टाचार केला, हा जो वारंवार सांगण्याचा प्रयत्न आहे, कृपया तुमच्या काळामध्ये सुद्धा 41 ब्लॉक गेले. आम्ही हा आरोप नाही करत की 41 ब्लॉकमध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला. आम्ही हे सांगतोय की ही पद्धत चुकीची होती. ही पद्धत चुकीची होती लक्षात आल्यानंतर मनमोहन सिंगांनी त्यामध्ये पहल केली. 2005ला सगळ्या लोकांना पत्र लिहिली. त्याच्यावर तुमच्याच सरकारनं, राजस्थानचं सरकार असेल, झारखंडचं सरकार असेल, तुमचं मध्य प्रदेशचं सरकार असेल, त्या सगळ्यांनी रिटर्नमध्ये लिहिलेलं आहे की आम्हाला कॉम्पिटिटिव्ह बिडिंग नको, आम्हाला स्क्रीनिंगनच ब्लॉक द्यायचे आहे. मग जर हे शेवटी फेडरल स्ट्रक्चर आहे, राज्याची संमती नव्हती, त्याच्यात 7 वर्ष झाली. हा प्रोसिजरल प्रॉब्लेम होता जो या कायद्यानं आता रेक्टिफाय झालेला आहे. बरं, किरीट सोमय्याजी, तुम्ही मगाशी सातवाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्याच, पण त्याच्याशिवाय हे पुन्हा एकदा क्लिअर करा की तुमचा मुद्दा प्रोसेसला आहे, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह बिडिंग की अलॉटमेंट, का त्याच्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या बद्दलचा मिसअप्रोप्रिएशनचा मुद्दा आहे? बघा, आता सीबीआयची चौकशी ऍक्शन हे गेली 1.5 वर्ष, म्हणजे मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना तेव्हापासून सुरू झालेली आहे ड्यू टू सुप्रीम कोर्ट डिरेक्टिव्ह. त्यात पैशाची लेनदेन, ज्याला आपण म्हणतो रिश्वत, हे आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने पण पॉलिसी इश्यूजवर एक निर्णय दिला की बाबा सगळ्यांचं री ऑक्शन करा, परंतु सगळ्यांवर करप्शन चौकशी करा, ज्यात करप्शन सिद्ध झालेले आहेत त्याच्यावर कारवाई करा. तर ही जी सीबीआयची चौकशी सुरू आहे हे करप्शन संबंधी सुरू आहे. बरं, आणखीन मी एकदा स्पष्ट करतो, दर्डा बंधू त्यांच्यावर केसेस फाईल झाल्या. जयस्वाल, सुबोधकांत साय, संतोष बागरोडिया, 12 नावं आहेत. हो दादा, जर किरीट सोमय्या किंवा भाजपचा मुख्यमंत्री मंत्रींनी जर भ्रष्टाचार केला असेल तर करायला होती ना कारवाई, आणि आताही सीबीआयनी करावी. भाजपमध्ये येत नाही. मुद्दा पॉलिसी संबंधी वी कॅन ऍक्सेप्ट की बाबा मनमोहन सिंगनी पॉलिसीचं एक्झिक्युशन आता दुसरी गोष्ट सांगतो की सुप्रीम कोर्टाने पण हाच मुद्दा सांगितला की बाकी कॅगनी की यात नॉन ट्रान्सपरन्सी झालेली आहे, आणि त्यामुळे मोदी सरकारने सत्तेवर आल्याबरोबर सुप्रीम कोर्टाचा ऑब्झर्वेशनचा स्वीकार केला आणि बिडिंग केलं. राजीव सातवने उद्या त्याला मी त्यांच्या बरोबर येतो सीबीआय कार्यालयात, त्यांनी भाजपचा कोणत्याही नेत्यांनी या प्रकरणात पैसे घेतले असेल, गैरव्यवहार केले असेल, कागद द्यावे, मी त्यांच्याबरोबर जायला तयार आहे. ठीक आहे राजीव सातवजी, सीबीआयच्या ऑफिसमध्ये किरीट सोमय्यांसोबत जाणार आहात तुम्ही? माझी तक्रार तुम्हाला थेट आव्हान दिलंय किरीट सोमय्यांनी, रेकॉर्डमध्ये आहेत. प्रसन्नजी, पुन्हा एकदा मी त्यांना तोच प्रश्न विचारतो की सोमय्या साहेब, ज्या 6 वर्ष वाजपेयींचं सरकार होतं
त्या 6 वर्षामध्ये 41 ब्लॉक गेले. नाही पण सातवजी ते म्हणतायत, नाही सातवजी ते म्हणतायत तुम्हाला की आता जी नावं आणलेली आहेत ज्याच्यामध्ये 7वा 6वा नंबर माजी पंतप्रधानांचा आहे, त्यातले अनेक नावं तर काँग्रेसशी संबंधित आहेत. भाजपची नावं असती तर आली असती, मग ती का नाही आलेली? सीबीआय इंडिपेंडंट आहे, त्यांनी नावं का नाही घेतलेली असा दावा आहे किरीट सोमय्या यांचा. माझं त्यांना मी जो त्यांना पहिला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर किरीट सोमय्या का देत नाहीत हा माझ्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे की तुमच्या काळामध्ये याच्यात काहीच झालेलं नाहीये. तुम्ही कॉम्पिटिटिव्ह बिडिंगच्या संदर्भात एक शब्द तुम्ही काढला नाही, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा या तुमच्या 6 वर्षाच्या काळात तुम्ही हा विषय केलेलाच नाही सोमय्या साहेब. 6 वर्षाच्या काळात तुम्ही कॉम्पिटिटिव्ह बिडिंग बद्दल एक शब्द काढला नाही. तुम्ही तुमच्या ज्यावेळेस पंतप्रधान असतो परत उत्तर देतो एक शब्द नाही झाला. ठीक आहे, मी शेवटची फक्त सोमय्या यांची प्रतिक्रिया घेतो. सोमय्याजी तुमचा शेवटचं क्लॅरिफिकेशन काय म्हणता याबद्दल? अरे दादा, वेळ गाऊन पेढा घ्यायला जाणा प्रकार नका करू. असं आहे की उगाचच राजू त्या चुकीच्या गल्लीत घेऊन जायचा प्रयत्न करतात. मायबाप विषय फर्स्ट कम फर्स्ट अलॉटमेंटचा नाहीये. या गेल्या 20 वर्षात 200 क्वारी कोल माइन दिला गेला. त्या 200 वर आरोप आणि भ्रष्टाचार नाही होत. जिथे पैसेचा गैरव्यवहार झाला, जिथे अपारदर्शकता झाली, जिथे काहीतरी बेनिफिट मिळवलं व्यक्तींनी, काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा कोणत्याही, याचा संबंधी ही कारवाई आहे. वाजपेयीच्या काळात जर 45-50 जे झाले असेल, कोणी पैसे खाल्ले असेल, राजीव सातवनी द्यावे ना कागद. बरं, मी द्यायला तयार आहे ना त्यांच्याबरोबर तक्रारदार म्हणून. बरं, मुद्दा काँग्रेसच्या काळात पण 200 झाले, म्हणजे एकंदर 20 होतात. त्या 200 वर सीबीआयनी चार्जशीट नाही फाईल केली. बरं, फक्त 7 वरच केली आहेत की तिथे पैशाचा दुर्व्यवहार झालेला आहे. किरीट सोमय्याजी, आता हे सगळे आरोप तर आहेत आणि हे तर खरं आहे. आपण जे समोर आलेल्या गोष्टी कशा नाकारणार, कारण तशी चार्जशीट फाईल झालेली आहे, समन्स निघालेली आहेत आणि त्याच्यामध्ये आता माजी पंतप्रधानांचं नाव आलेलं आहे. याच्यातला अर्थात कोणी आरोपी अजून ठरलेलं नाहीये, कोणी गुन्हेगार ठरलेलं नाहीये. राजू सातव म्हणतात ते बरोबर आहे, पण म्हणून सुद्धा एक मात्र नक्की की ही गोष्ट काही फार सुखदायक नाहीये काँग्रेससाठी आणि थोडी अडचण मात्र झालेली आहे. आता याच्यातून ती बाहेर येणार का? आणि भाजप सरकार सत्तेवर असताना की भाजप आणि सीबीआयला जर जेव्हा म्हणत असतात किरीट सोमय्या की सीबीआयने अजून हे केलेलं आहे किंवा नाही केलेलं आहे, अशावेळी पुन्हा भाजप जो आरोप सीबीआयच्या बाबतीत काँग्रेसवरती करत होता त्याची पुनरावृत्ती होईल की नाही हे सुद्धा आपल्याला आता सांगता येणार नाही. पण किमान एवढं मात्र नक्की की कोळशाच्या खाणीमध्ये काँग्रेसचा पाय मात्र आणखी गर्दे थोडा थोडा चाललेला आहे. धडपडण्याचे प्रयत्न मात्र काँग्रेसचे सुरूच आहेत. पण आजच्या या महत्त्वाच्या विषयासाठी आपल्याला किरीट सोमय्या आणि खास करून राजीव सातव यांनी सुद्धा या अवघड विषयासाठी वेळ दिला. आपण दोघांचे आभार मानूयात. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.